तर मम्मी आज काय स्पेशल किचनमध्ये तुझ्या? गरमीने पोरं काय खायला मागत नाहीत. हम्म, मग डाळ बनवली आहे. हम्म, आता लेक सांबारचं बनवणार डाळीचा. हम्म, शिजवून ठेवली डाळ हम्म. आणि मी केले भरली मिरची डाळ. अच्छा, जोपर्यंत मम्मीच्या हातामध्ये किचन आहे तोपर्यंत ही भरली शिमला मिरची तुम्ही बघा आणि नंतर मी बॅक टू तुम्हाला सांबार दाखवायला येते. मम्मी हाय कर सगळ्यांना आणि विचार कसे हाय प्रेक्षकांना हाय. भरली मम्मी मिरची आज busy. बनवली बघा. शेंगदाणा कूट, कोथिंबीर, जिरा टाकलाय. प्रेक्षकांना चेहरा तरी दाखव एकदा. नमस्कार प्रेक्षकांनो. तर काम अच्छा. करते मी बिझी हाय. मम्मी किचनमध्ये हसतमुख राहावं ना मम्मी. हे तर आहे. हां, मम्मीचं माझे म्हणणं आहे की किचनमध्ये हसतमुख राहावं, असं कंटाळवाना आणि कंटाळा लहान मेलेल्या मुलगा नाही जेवण बनवलं आता. मग त्या त्या जेवणात पण पदार्थाची चव आपल्या लागते. आता आमची पोरं आहेत ना जी जरा. आता पोराचं काय टेन्शन नसतं. आमची पोरगी आहे बघा. हम्म. आमच्या पोराचं काय जे काय वाढलंय ना मेहरबानी म्हणजे. खरं खरं सांग आता मम्मी. आता पहिलं तर तर आता बघा सांबारची रेसिपी मी करते. तर हे बघा, ह्या मी एवढ्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर आणि हा तेल टोप मी तापायला ठेवलेला आहे आधीच. ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते. आता बघा ही डाळ अशी मम्मीने शिजवून घेतली. शेवग्याची शेंग आणि डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ असं करून टाकून घेतले आणि कांदा हळद, कांदा, टोमॅटो सगळं आहे यात. फक्त फोडणी द्यायची बस, बाकी काही नाही. तर आता मी कढीपत्ता घेऊन येते. आले मी कढीपत्ता घेऊन. तर बघा आता हा कढीपत्ता सुद्धा आपल्या ताटात आला. मागाशी नव्हता, आता आला. जादूने नाही मिक्सरवर आणलाय आणि मग ताटात ठेवायची विसरली होती म्हणून आता हे केलंय. तर आधी कढीपत्ता टाकून घेते. लसूण पण आहे आपला. तुम्हाला असा अख्खा आवडतो का ठेचून आवडतो? आम्हाला असा अख्खाच आवडतो खायला, त्यामुळे मी अख्खाच टाकणार आहे. जिरं मोहरी नाही टाकत आहे मी मुद्दामून, कारण मम्मीला ठसका लागतो. नाही तुम्ही मला जिरं मोहरी नाही टाकलीस तू, तर त्यासाठी नाही टाकले. आता ह्या मिरच्या घेते, कारण जरा तरी राय तिखटपणा पाहिजे ना, आणि म्हणून मग तसं करणार आहे. आणि हा आपला कढीपत्ता आपल्याकडे हा तिखाला आहे कलर येण्यासाठी. मम्मी बोलते तिखाला आहे टाक, तर ठीक आहे आपण तिखाला टाकले. हा नॉर्मल तिखाला आहे मसाला. आपला मसाला टाकला का नाही ना. हे बघा, हे असं एवढा मसाला टाकलेला आहे. आता चमच्याने हे करते, डाळ टाकून देते. झटपट पटापट असं. तर आता हे बघा, ही डाळ टाकून देते. तुमच्याकडे घट्ट खाल्ली जाते डाळ का अशी मीडियम खाल्ली जाते का पातळ खाल्ली जाते? मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे थोडी पातळच लागते, त्यामुळे आमच्याकडे रस्सा भाजी वगैरे असं जास्त असतं. कारण जास्त कोणाला असं घट्टपणा नाही आवडत, कारण भाकरी खातो तर मग थोडं पातळच लागतं, कारण ते गेलं पण पाहिजे ना घशाखाली. मग कोरडं लागते असं, तर त्यामुळे हे. आणि हा आता मी अर्धच सांबार मसाला अंदाजच टाकते. 10 रुपयाचा आहे हा. तर मग हा मसाला, सांबार मसाल्यामुळे ना आपल्याला मीठही कमी लागतं टाकायला, तर असा अर्धा मी टाकून घेतलेला आहे मसाला. आणि आता बघा, आता तुम्ही मला मीठ नाही टाकलं तर मला लक्षात आहे मीठ टाकायचं, ते काय मी विसरते नाही. पण आधी थोडंसं पाणी टाकून घेते आणि मग मीठ टाकते, मग त्यामुळे कळेल की मीठ किती टाकावं लागणार. तर हे असं अशी पातळ डाळ आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा, ही अशी डाळ झालेली आहे. अजून तुम्हाला मी गार्निशिंग करून पण दाखवते आणि मीठ टाकून पण दाखवते. ही बघा, ही गेलेली आपली आहे कोथिंबीर. मम्मीचं गाणं आहे, कोथिंबिरी बाई कोथिंबिरी आणि कादंबरी बाई कादंबरी, अशी माझी मम्मी बडबडत असते जेवण करताना. आणि तिचा टोन जो त्या लेवलचा असतो, म्हणजे मी आता जरा नॉर्मल बोललीये. मम्मी तू एकदा बोलून दाखव आपल्या प्रेक्षकांना. मम्मी लाज वाटते अशी बोलते, पण हे वाक्य हेच असतं, पण टोन वेगळा असतो. तर ठीक आहे, आता असो काय करायचं. मीठ कुठे म्हणून. तर आता बघा, हे असं एक, हे बघा
तर अशी आपली झटपट डाळ झालेली आहे. 1-2 उकळ्या सगळं तर शिजलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय असं प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे जास्त वेळ नाही, एक उकळी झाली की आपली अशी झटपट डाळ होईल. तर तुम्हाला मी ताटामध्ये डाळ भात वगैरे दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की डाळ भात वगैरे आहे आणि त्याच्यासोबत खाणारी लावायला मम्मीने शिमला मिरचीची भाजी केली आहे, ती तुम्हाला ताटातच दाखवते मी आता. तर असं आहे आमचं आजचं जेवण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तोपर्यंत बाय.